इतकं पांढरं शुभ्र पनीर, मऊ लुसलुशीत, किती सुंदर आहे आणि तेही डेअरीपेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचं. हे मी कसं बनवलं आहे तेही तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. बघा किती सुंदर पनीर झालेलं आहे आपलं. नमस्कार, मी उषा पाटील स्वागत करते तुमचं खानदेशी रेसिपीमध्ये. इथे मी 6 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता दुधाला आपण चांगली उकळी येऊ देऊ आणि त्याच्यापासून आपण मस्त असं पनीर बनवणार आहोत. बघा इथं दुधाला मस्त उकळी आलेली आहेत. आता या दुधामध्ये मी 8 ते 10 लिंबाचा रस गाळून टाकत आहे चाळणीने. हे बघा अशा रीतीने. आता हा रस मस्त त्याच्यामध्ये गाळून घेतला. आता याला मिक्स करायचं आणि काही मिनिटांमध्येच ते दूध फाटायला सुरुवात होते. हे बघा इथं दूध आपलं फाटत आहे. बघा किती मस्त फाटतं आहे. आता याला अजून 2 मिनटं आपण होऊ देऊ. आता इथं आपलं हे पनीरची जी प्रोसेस आहे ती इथं मस्त झाली. बघा पनीर किती छान जमा झालं आहे. अशा गाठी व्हायला हव्यात. आता इथं मी खाली एक चाळणी ठेवली, त्याच्यावर वरतून कापड ठेवलं आहे बारीक. आता हे जे पनीर आहे हे आपण या चाळणीवर टाकून घेऊ, म्हणजे त्याच्यातलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. हे बघा असं आता हे पूर्ण पनीर मी याच्यामध्ये काढून घेते. इथे हे सर्व पनीर मी काढून घेतलं. आता याच्यावर थोडंसं थंड पाणी घालते, म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि त्याला व्यवस्थित बांधता येईल. खूप गरम आहे ते आणि त्याला थोडंसं हलवून घेते, त्यातलं पाणीसुद्धा लवकर निघून जाईल. आता इथे व्यवस्थित पूर्ण कापड हा जमा करून घ्यायचा जवळ आणि त्याला मस्त गाठ बांधून घ्यायची. हे बघा अशी. त्याला घट्ट असं बांधून घ्यायचं, सैल सोडायचं नाही. जितकं घट्ट हे बांधलं तितकं त्याच्यातलं पाणी लवकर निघतं. आता याला आपण लटकवून ठेवणार आहोत 10 तासांसाठी. हे बघा अशा पद्धतीने मी इथं एक खुर्चीवर रॉड ठेवला आणि त्या रॉडला मी हे पनीरची गाठोडी बांधली आणि त्याच्या खाली एक पातेले ठेवून वरतून चाळणी ठेवली. चाळणी मी यासाठी ठेवली की आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून, आणि त्या पाण्यामध्ये काही मच्छर वगैरे पडतात आणि त्याचा वास सुटतो म्हणून मी वरती गाळणी ठेवली. आता 10 तासानंतर मी याला सोडून घेतलं. बघा किती मस्त जमा झालं, घट्ट झाला आहे गोळा त्याचा. आता खाली एक ताट ठेवला आणि ताटावर हे पनीर ठेवलं. आता याला फोडून घेते आणि व्यवस्थित त्याला मस्त पसरवून घेते. हळूहळू पसरवायचं, नाहीतर ते बाजूला होऊन जातं. हे बघा पूर्ण कडा वगैरे त्याच्या सगळं असं व्यवस्थित दाबून घ्यायचं, कुठेही ते पसरणार नाही जास्त. आता हे मस्त असं पसरवून झालं. आता याला थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखं होईल, घट्ट होईल आणि कडकसुद्धा होतं ते मस्त. आता हे पूर्ण थापून झालं. आता याच्यावर मी हा कापड टाकून देते आणि आता याच्यावर आपण वजन ठेवणार आहोत. आता तुमच्याकडे जे असेल तुम्ही ठेवू शकता. धान्याने भरलेला डबा किंवा मग वरटा पाटा. मी इथे पाटा ठेवणार आहे. त्याला पूर्ण झाकून ठेवायचं, म्हणजे त्याच्या आतमध्ये काही जाणार नाही. व्यवस्थित चारी बाजू त्याच्या झाकून ठेवायच्या. आता इथं हा पाटा मी याच्यावर ठेवून घेते. जेवढं जास्त जड वजन आपण त्याच्यावर ठेवू तेवढं हे पनीर मस्त घट्ट होतं, कडक होतं. आता पाटा ठेवून दिला आणि त्याला आता 6 तासांसाठी हे असंच ठेवायचं आहे. आता 7 तास होऊन झाले. आता हा पाटा मी काढून घेते आणि बघा किती मस्त पनीर तयार झालं आहे. कापून दाखवते. हे बघा किती सुंदर पनीर तयार झालेले आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा असंच घरी पनीर बनवा आणि खा।